नोकर भरतीवरील बंदीच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज गळफास मोर्चा काढला। नोकर भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, रिक्त पदं भरावीत, सरकारी नोकरीतील 30% नोकर कपातीचा निर्णय रद्द करावा, नोकर भरतीसाठी परीक्षा फी कमी करावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा अभिनव मोर्चा काढण्यात आला। सध्या महाराष्ट्रात सरकारी नोकरीमध्ये 1,70,000 जागा रिक्त आहेत। त्यातच सरकारनं 30% नोकर कपात करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यसेवा परीक्षेत डमी उमेदवार बसून घोटाळा होतोय, त्यामुळे अनेक गरजू आणि पात्र विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहत आहेत असा आरोप विद्यार्थी वर्गातून होतोय। नोकर भरती बंद असल्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय। याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर गळफास मोर्चा काढण्यात आला। दुपारी 1 वाजता बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा आईसाहेब पुतळा, फोर्ट कॉर्नर, विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला। यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारच्या धोरणाबाबत रोष व्यक्त करत प्रतिकात्मक गळफासाचे दोरखंड गळ्यात बांधून निषेध व्यक्त केला। आश्वासनं देऊन सरकारनं तरुणांचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय। विद्यार्थी उपाशी, सरकार तुपाशी असे फलक घेऊन विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते। मोदी सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी 1 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र 30% नोकर कपातीचा निर्णय घेऊन बेरोजगारीमध्ये वाढ केली आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केला। 1,77,000 जागा रिक्त आहेत, पण त्या जागा अजिबात भरल्या जात नाहीत। एवढं म्हणजे युवकांनी सरकारकडनं अपेक्षा ठेवली होती की आता तरी निदान आपल्याला रोजगार मिळेल, पण याही सरकारनं अपेक्षा फोल ठरवल्या आहेत। तर त्याविरुद्ध आमचा मोर्चा आहे। लवकरात लवकर सरकारने दखल घ्यावी, या राज्यव्यापी मोर्चाची दखल घ्यावी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत। एमपीएससीतल्या जागा सुटत नाहीत, विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, अशा सरकारचा धिक्कार असो आणि ज्या जागा रिक्त आहेत त्या भरल्या जायला पाहिजेत। अशा जागा रिकाम्या ठेवून सरकार काय करणार आहे? ह्या जागा लवकरात लवकर भरल्या पाहिजेत, ह्या आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत। आणि रिक्त पदं लवकर भरावीत, एमपीएससी डमी घोटाळा सीबीआयकडे द्यावा, नोकर कपातीचा निर्णय रद्द करावा, कंत्राटी पदं रद्द करून कायमस्वरूपी पदं भरावीत, केंद्र सरकारनं 4,20,000 प्रलंबित जागा भराव्यात, राज्यसेवेच्या पदांमध्ये वाढ करावी आणि परीक्षा शुल्कात कपात करावी यासह अन्य मागण्या महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीकडून होत आहेत। या मागणीचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं। आंदोलनाचं नेतृत्व गिरीश फोंडे, सचिन पाटील, सचिन कनगुटकर, विनायक अलकुंटे, विशाल पाटील, दिलदार मुजावर यांनी केलं।